स्नेनियल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी B.Ed रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि वाट बघत होते की आपलं वेळापत्रक कधी येणार आहे आणि कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे आपण वाट बघत होतो ती वाट बघण्याची आपली वेळ संपलेली आहे. आणि आज CET सेलने आत्ताच काही वेळापूर्वी आपला वेळापत्रक टाकलेला आहे, टाइम टेबल टाकलेला आहे. तर आपण या टाइम टेबलमध्ये काय आहे ते बघणार आहोत. बघा, गव्हर्मेंट महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट CET सेलचा हे 4 ऑगस्टचं म्हणजे आजचंच हे परिपत्रक आहे आणि त्यांनी पूर्ण डेट टाकलेला आहे. पहा, याच्या सर्व त्यांनी शेड्यूल टाकलेला आहे. पहा, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप, टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर B.Ed अकॅडमिक 2025-2026. पहा, याच्यामध्ये पूर्ण दिलेले आहेत, डेट्स दिलेले आहेत आणि डिटेल्स दिलेले आहेत. कॅप राऊंड फर्स्ट कधी सुरू होणार आहे ते बघणार आहोत. पहा, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन झालेलं आहे आपलं 25/6 ते 5/8 हे आपल्याला माहिती आहे. 5 उद्याची लास्ट डेट असणार आहे रजिस्ट्रेशनची, हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टीम जे व्हेरीफाय करणार आहेत तर ते 25/6 पासून तर 8/8 पर्यंत, म्हणजे 1 पासून तर पुन्हा 8 पर्यंत जे डेट वाढलेली होती तर ही डेट जी आहे ते 8 पर्यंत तुम्ही व्हेरिफिकेशन तुमचं डॉक्युमेंट तुम्ही करू शकता आणि 5 तारखेपर्यंत लास्ट डेट रजिस्ट्रेशनची असणार आहे. नंतर अल्फाबेटिकल लिस्ट जे दाखवणार आहे तुमची पूर्ण विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी नाव असणार आहे तर ते 9 तारखेला दाखवेल, म्हणजे इथून 5 दिवस पुढे ती 9 तारखेला ती लिस्ट आपल्याला दिसणार आहे. नंतर जर सांगितलं होतं मी तुम्हाला की जर तुमच्याकडे तुम्ही लॉक फॉर्म केला असेल आणि तुमच्याकडे चुकीचे काही त्रुटी दाखवल्या असेल किंवा काही जरी असेल प्रॉब्लेम असेल की तुम्हाला बदल करायचा असेल तर तो फॉर्म तुम्हाला अनलॉक करून त्याच्यात काही जो बदल आहे तो बदल तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे. पहा, डॉक्युमेंट थ्रू कॅन्डिडेट लॉग इन इफ रिक्वायर्ड. पहा, कधीपासून कधीपर्यंत तर 9 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत, म्हणजे 3 दिवस ही वेळ तुम्हाला 9, 10 आणि 11 हे 3 दिवस वेळ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. यात तुम्हाला बदल करता येणार आहेत. काही जर त्रुटी असेल तर त्या त्रुटी तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत, त्या चेंज करायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर आहे आपली फायनल मेरिट लिस्ट. पहा, फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे. पहा, 14 तारखेला फायनल मेरिट लागणार आहे, म्हणजे 14 ऑगस्टला. 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी 14 ऑगस्टला ही लिस्ट लागणार आहे. कधी लागणार आहे? 5 नंतर. पहा, 5 वाजता नंतर ही 14 तारखेला तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या विद्यार्थ्यांची नावं असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फर्स्ट राऊंड अँड सेकंड राऊंड. पहा, तुम्हाला कॅप राऊंडमधले तुमचे कॉलेज ऑप्शन फॉर्म जे कॉलेज टाकायचे आहेत ते कधीपासून कधीपर्यंत असणार आहे. पहा, 15 तारखेपासनं तर 18 तारखेपर्यंत ही चालू राहणार आहे, म्हणजे 15, 16, 17 आणि 18चे 4 दिवस हे फॉर्म चालू असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ऑप्शन फॉर्म कधी भरायचे आहे तर 15 पासून तर 18पर्यंत. नंतर तुमचं कॉलेज अलोकेशन ऑफ फर्स्ट राऊंड कधी लागणार आहे? पहिली लिस्ट तर पहिली लिस्ट लागणार आहे पहा 21 तारखेला 5 वाजता नंतर. तिथून पुढे 3 दिवसानं तो पहिला राऊंड लागणार आहे. नंतर कॅन्डिडेट रिपोर्ट अलोकेट कॉलेज अँड सीक ॲडमिशन, आणि ॲडमिशन तुम्हाला घ्यायची आहे. ज्यांचं फर्स्ट राऊंडमध्ये नंबर लागणार आहे 21 तारखेला, त्यांनी 22 ते 25पर्यंत 3 दिवसात त्यांनी ॲडमिशन करायची आहे. आणि या ॲडमिशन ज्या वेळेला तुमचं अलॉट होईल कॉलेज त्या दिवसापर्यंत तुमच्याकडे ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट्स असणं गरजेचे आहे, अन्यथा कॉलेजवाले तुम्हाला प्रवेश देणार नाही, हे सुद्धा सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. राऊंड फर्स्ट लागणार आहे आणि प्रवेश कधी घ्यायचा आहे? 22 पासून तर 25पर्यंत. कॉलेज अपलोड ॲडमिटेड कॅन्डिडेट्स पोर्टल. पहा, 26/8ला ते कॅन्डिडेट काय करा अपलोड होईल, पूर्ण ॲडमिट जे कॅन्डिडेट आहेत ते पूर्ण 26 तारखेला ही सर्व लिस्ट क्लोज होऊन जाईल आणि जागा ज्या आहेत त्या जागा रिक्त पुन्हा दाखवल्या जाणार आहे. पहा, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अंडर रजिस्ट्रेड सीट क्वालिफाय, म्हणजे CET क्वालिफाय कॅन्डिडेट राऊंड 3rd अँड इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड कधी तर 15 पासून तर 15/8 ते 8/9, म्हणजे 9 सप्टेंबरपर्यंत हा सर्व पूर्ण राऊंड चालणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत. मी आधी बोललो होतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत ही पूर्ण प्रोसेस चालणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा विषय आला कॅप राऊंड 2. हा कॅप राऊंड फर्स्ट झाला. कॅप राऊंड 2 कधी असणार आहे पहा,
डिस्प्ले वॅकंट सीट कधी डिस्प्ले होणार आहे? 26ला. 25पर्यंत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. पूर्ण सीट पूर्ण ॲडमिट होईल, पूर्ण पोरं 26 तारखेपर्यंत ॲडमिट होतील आणि 26ला म्हणजे 25च्या एंडिंगपर्यंत रात्रीपर्यंत आणि 26 तारखेला तुम्हाला सीट कुठे रिक्त आहेत ते तुम्हाला दाखवलं जाईल. आणि पुन्हा मग कॉलेज तुम्हाला 2 नंबर म्हणजे दुसरा राऊंड कधी लागेल तर 29, पुन्हा 3 दिवस तुमच्याकडे वेळ असणार आहे आणि 29ला पुन्हा तुमचा राऊंड लागणार आहे आणि तो राऊंड आहे 29ला 5 वाजता तो राऊंड लागेल. पुन्हा मग कॉलेज तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस आहे 2-3 दिवस 30पासून तर 2 सप्टेंबरपर्यंत आणि नंतर 3 तारखेला तुम्हाला पुन्हा ते कॉलेजच्या पोर्टलला किती विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले आहे ते समजेल आणि यानुसार नंतर आहे कॅप 3 इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. तर कधी असणार आहे तो? 15 ते 8 म्हणजे 15 ते इन्स्टिट्यूशनल राऊंड असणार आहे. तर पुन्हा इन्स्टिट्यूशनल राऊंड जो असणार आहे त्यात पुन्हा आपल्याला दाखवलं जाणार आहे की दोन्ही राऊंडनंतर किती जागा शिल्लक आहेत, त्या जागा तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या जाणार आहे आणि वॅकंट सीट त्या ठिकाणी दाखवलं आहे राऊंड 3साठी. तर कधी? 4/9ला म्हणजे 4 सप्टेंबरला ते दाखवलं जाईल आणि पुन्हा जे ऑलरेडी विद्यार्थ्यांनी फिलिंग केलेलं आहे फॉर्म आहेत त्यांना या ठिकाणी 5 ते 8पर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही राऊंडमध्ये कॉलेजेस मिळाले नाही, कमी पर्सेंटाईल आहे, अशा विद्यार्थ्यांनी यामध्ये इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये जाऊन तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हे तुम्हाला करायचं आहे आणि या इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये हे दिसत आहे डेट 5 ते 10पर्यंत तुम्हाला करायचं आहे आणि पुन्हा अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लावली जाईल आणि त्यानुसार ही सर्व प्रोसिजर या इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये असणार आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे की ही सर्वांचीच नावं या ठिकाणी दाखवली जातात, सर्वच कॉलेजेस दाखवली जातात, परंतु ज्या ठिकाणी जागा वॅकंट आहेत तर हे स्पॉट ॲडमिशन टाईप ॲडमिशन असते मॅनेजमेंटमधून. म्हणून काही कॉलेजेस तुम्हाला पैशाची मागणी करतात आणि आपण अडला हरी गाढवाचे पाय धरी याने आपण कॉलेजवाल्याला पैसे देतो आणि या ठिकाणी ॲडमिशन करून घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, यानुसार तुम्हाला इन्स्टिट्यूशनल राऊंडला दाखवले आपण कॉलेजेस म्हणजे नंबर टाकले तरी पण सर्वच कॉलेजचे त्या ठिकाणी आपण नाव टाकले तरी पण ते कॉलेज दिसतं आणि आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन करायला गेलं तर जागा फुल आहेत असे म्हणून ते सांगत असतात. म्हणून हे जी बाब आहेत ही सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यायची आहेत. म्हणून कॉलेज म्हणजे कॅप राऊंड फर्स्ट आणि कॅप राऊंड सेकंडमध्ये तुमचा नंबर लागला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे. इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये सर्वांचाच त्या ठिकाणी कॉलेजेस दाखवले जात असते. मग त्या ठिकाणी कट ऑफ डेट शेवटचं दाखवलेलं आहे 1/10. बघा 1/10 म्हणजे ऑक्टोबरपर्यंत ही प्रोसेस असणार आहे BEdची या ठिकाणी दिसत आहे आणि 29 इन्स्टिट्यूशनल राऊंडचे 29/9 ते 1/10पर्यंत या सर्व गोष्टी असणार आहे. इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड हे एंडिंग आहे. दिसलं? या पद्धतीने कॅप राऊंड 3 आहे. कॅप राऊंड 3मध्ये अशा पद्धतीने 3 राऊंड लागणार आहे. त्या 3 राऊंड तिसरा राऊंड जो असणार आहे, तिसऱ्या राऊंडमध्ये जो विद्यार्थी मित्रांनो हे विसरलो होतो मी सांगायला, तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला 5 ते 8पर्यंत तुम्हाला फिलिंग करायचं आहे फॉर्म आणि पुन्हा म्हणजे 3 राऊंडमध्ये तुमचा नंबर जर नाही लागला तर शेवटी इन्स्टिट्यूशनल राऊंड असणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि पुन्हा हे जी मेरिट लिस्ट लागणार आहे 11 तारखेला आणि त्यात जो राऊंड आहे तो लोकेशन राऊंड आहे 18 तारखेला त्याचं कॉलेज तुम्हाला अलॉट होतील आणि 19 ते 23 तारखेपर्यंत तुम्हाला फिलिंग करायचे आहे फॉर्म. म्हणजे ऑक्टोबरपर्यंत ही इन्स्टिट्यूशनल राऊंडची सर्व प्रोसेस चालू असते. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं म्हणजे दिवाळीपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि खाली वसतिगृह आणि इतर जे काही बाब आहे त्याच्याबद्दलही माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत. तर स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंगची जे लिंक आहे व्हॉट्सअपची आणि टेलिग्रामची त्याला मात्र जॉईन व्हा. धन्यवाद.